पटकन तो बघा पक्या गाव देशाचा कधी काम करतोय आपण. अरे आपल्यापेक्षा त्याला जास्त मार्क होती पण आज आर्थिक परिस्थितीमुळे त्यावर आज वाईट दिवस आले. आणि शिक्षण हे तर गरीबाच नाहीच. अरे शिक्षण हे आपल्यासाठी श्रीमंताचं काम आहे. पैशा जोरा आपण मेडिकल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकतो. जर नाहीच काय जमलं तर शेवट शिक्षण संस्थेवर 15 ते 20 लाख रुपये भरून आपण शिक्षक पदावर काम करू शकतो. खरं आहे, गरीबाला 95% असते गरीब काहीच करू शकत नाही. अरे आजकाल ह्याला किंमत नाही, ह्याला किंमत आहे. आई दादा आलाय. दादा काय झालं तुझ्या निकालाचं? अरे प्रकाश काय झालं तुझ्या नापासाचं? आई मी नापास झालोय. काय तू नापास झालाय? काय काय? आई कॉलेजवर माझा पहिला नंबर आलाय. आई मी आबाला सांगून येते. आबा आबा आपला दादा पास झालाय, त्याचा कॉलेजवर पहिला नंबर आलाय. मला माझा पट्ट्या वर नाव कमी ना गाड्या. काकी हे घ्या पेढे. आप्पा हा घ्या पेढा. कशाचं बाई पेड माझ्या दादाचा कॉलेजवर पहिला नंबर आलाय. बरं झालं बाई, घराची गरीबी घातली. होय व प्रकाश तर डॉक्टर व्हायचं म्हणतोय, पण पैसा तर नाही. आता काय करायचं? त्याच्यासाठी मी रात्रंदिवस कष्ट करेन पण त्याला पैसे कमी पडून देणार नाही. आबा मी ऍडमिशनला चाललो. चला मी पण निघतो, सरपंचाचं धार तोडायचं. पक्या आता बरं आहे का तुझ्या बापाला? काय झालंय माझ्या आम्हाला? अरे देवा, तुला काय माहितच नाही वय. अरे सकाळी सरपंचाच्या रानात झाड तोडायला गेलं तर ते झाड त्याच्या अंगावर पडले. त्यांना पवारा दवाखान्यात नेले झपट दिस.
डॉक्टर काय झाले माझ्या आव्हानं? शांत व्हा तुम्ही, बसून घ्या. तुमच्या बाबांना काही झाले नाही. आपल्याला एक छोटंसं ऑपरेशन करावं लागेल. त्याच्यासाठी साधारणतः 4 लाख रुपये खर्च येईल. ऑपरेशनची तयारी आम्ही करतो, पैशाची व्यवस्था तुम्ही करा. आणि हो, ऑपरेशन झाल्यानंतर तुमचे बाबा नक्की बरे होते. आप्पा थोडंफार पैसे पाहिजे होतं कशाला? ऑपरेशनासाठी. आता तर पोलीस लग्नाला 10 लाख रुपये खर्च झाला, पैसे नाहीत आता. ना पैसे पाहिजे होते. पैसे नाहीत ना, पैसे नाहीत. आबांच्या ऑपरेशनासाठी थोडं पैसे पाहिजे होतं. कालच जमिनीचा व्यवहार झालेला होता, लय तंगी आहे. हे प्रकाश थांब. अरे तुझा काका मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, इकडे तिकडे फिरण्यापेक्षा तुझ्या काकाकडे जा की. हा, आता तो स्वार्थी आहे, चिकट आहे, घमंडी आहे, पण शेवटी आपलीच लोक आपल्या मदतीला येत असतात. आबांच्या ऑपरेशनासाठी डॉक्टरने 4 लाख रुपये खर्च सांगितले. बरोबर. थोडेफार पैसे पाहिजे होते. अरे पण एवढी मोठी रक्कम तू माझ्या कशी देणार? काका, मी नोकरीला आल्यावर तुमचं पैसे व्याजासहित परत करीन. नोकरीचं सोड, तू शिकशील का नाही याचाच भरोसा नाही. काका, मी काय पण करेन, पण तुमची पैना पै परत करेन. मी पैसे देतो, पण माझी एक अट आहे. कोणती? आपल्याला एक छोटंसं ऑपरेशन करावं लागेल. त्याच्यासाठी साधारणतः 4 लाख रुपये खर्च येईल. तुला माझ्याकडे बिगारी म्हणून काय असेल मी काम करावं लागेल.